23 एप्रिलला राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे आणि काही तासामध्ये देखील प्रचाराच्या तोफा देखील थंडवणार आहे। या सर्व पार्श्वभूमीवर सध्या राज्यामध्ये केंद्रस्थानी चर्चेत राहिलेले आहेत ते प्राजक्त तनपुरे, कारण प्राजक्त तनपुरे हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशा गेल्या अनेक दिवसापासून चर्चा होती आणि आज संध्याकाळी 7 वाजता राहुरीमध्ये जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे आणि त्या सभेत देखील प्राजक्त तनपुरे आपली भूमिका मांडतील अशी सर्व चर्चा आहेत। या सर्व बाबींवर आपल्या सोबत बोलण्यासाठी आहेत प्राजक्त तनपुरे। काय सांगाल की दादा, आता 7 वाजता जे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या राहुरीमध्ये येणार आहेत प्रचारासाठी, तुम्ही स्टेजवर जाऊन अशी काही भूमिका घेणार आहे की पाठिंबा देणार आहे? मी माझी काय भूमिका होती ती 6 तारखेलाच घेतलेली आहे, त्याच्यामुळे त्याच्या पुढे अजून काय भूमिका घ्यायची मला काय हे वाटत नाही। 6 तारखेला मी स्वतः निवडणूक न लढवणे ही खूप मोठी भूमिका घेतलेली आहे आणि पुढचा जो विषय तो गावागावातले कार्यकर्ते त्यांच्याशी आज दिवसभर माझी चर्चा चालू आहे, त्यानुसार पुढचा तो निर्णय घेतील। 7 वाजता मुख्यमंत्री येणार आहेत आणि काही जे आहेत भाजपचे वरिष्ठ नेते देखील आपल्याशी भेटण्याची चर्चा आहेत। भेट घेण्याला काय, कोणी कोणाची भेट घेऊ शकतं, भेट घ्यायला काय विषय। आता मध्यंतरी त्यांचे प्रदेशाध्यक्ष आले, भेट घेतली, संवाद हा असतोच त्याच्यामध्ये। मुख्यमंत्र्यांच्या स्टेजवर जाणार की आज, की ते आपल्याला भेटतील अशी? नाही, स्टेजवर वगैरे मी आज काय जाणार नाहीये। मी आजही पक्ष माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच मी आहे, त्यामुळे स्टेजवर जायचा प्रश्न नाही। पण मात्र या निवडणुकीपुरती जी काय भूमिका आहे ती मी फक्त घेतोय। अक्षय गर्डे यांना पाठिंबा देणार? त्या आता प्रत्येक गावातले विषय वेगळे असतात, त्या गावात 2-2 पार्ट्या असतात, त्यामुळे सकाळपासून मी वेगवेगळ्या गावातल्या लोकांशी चर्चा करतोय आणि आमच्या भूमिका ठरतात त्या पद्धतीने। जे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आहेत ते देखील आपल्याला संपर्क करतायत की ते देखील उद्या या ठिकाणी येणार आहेत अशी माहिती? नाही, मला असं काय संपर्क झालेला नाही। मला माहित नाही, आज काहीतरी शरद पवार साहेबांची सभा होती पण ती बहुतेक रहित झाल्याचं मला कळतंय, त्यामुळे बाकीचं पुढचं मला माहित नाही अजून काय विषय काय। आता काय 2 दिवसानंतर मतदान आहे, त्यामुळे आज आपण कार्यकर्त्यांशी संवाद साधतायत, कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत। भूमिका कधी आज जाहीर होईल की उद्या, अशी कुठली भूमिका? नाही, मी आता बऱ्याचशा लोकांना, शेवटी कसं आहे गावात प्रत्येकाला राजकारण करायचं असतं, आम्ही भूमिका थांबण्याची घेतलेली आहे आणि पुढे नंतर कार्यकर्त्यांचे त्यांच्या गावातले विषय असतात, काय असतात, त्यानुसार त्या गावातली लोक भूमिका घेतील साधारणपणे। जे भाजप प्रवेशच्या चर्चा गेल्या अनेक दिवसापासून होते, कोणी केली? मी कधी म्हटलं? मी म्हटलं का एकदा तरी? मी एकदाही माझ्या तोंडून असं वाक्य गेलेलं नाही की मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे। मी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे, फक्त या निवडणुकीमध्ये मी थांबण्याची भूमिका घेतली आहे। त्यामुळे या निवडणुकीमध्ये ज्या मुद्द्याला अनुसरून मी जी भूमिका घेतली त्याला अनुसरून मी कुणाच्या स्टेजवर गेलेलो नाहीये, आमच्या पक्षाच्याही स्टेजवर गेलेलो नाही, इकडच्याही स्टेजवर गेलेलो नाही। मी जी माझी भूमिका थांबण्याची होती ती 6 तारखेला स्पष्ट केली आणि त्यानुसारच त्या भूमिकेवर मी ठाम आहे। नक्कीच भाजप प्रवेशाची जरी चर्चा असली तरी मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचाच कार्यकर्ता आहे आणि या निवडणुकीपुरती ती भूमिका आपली असेल असं प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले। कॅमेरामन ऋषी राऊतसह गोविंद फुनगे, LS मराठी, राहुरी, अहिल्यानगर।